पुण्यामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं आंदोलन आहे आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये हे आंदोलन सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। तर आपण पाहतोय पुण्यामधून आपण ही बातमी पाहतोय, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये हे आंदोलन आहे आणि नव्यानं पुनर्मूल्यांकन करावं यासाठी वेळ लागतोय अशी मागणी सुद्धा या आंदोलकांनी केली आहे। हा जो बदल आहे तो करावा अशी सुद्धा मागणी त्यांची आहे। पुण्यामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं आंदोलन सुरू आहे। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये हे विद्यार्थ्यांकडून आंदोलन सुरू असल्याची माहिती सध्या समोर येते आहे। अधिकची माहिती करून आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्या सोबत आहेत। पुण्यामध्ये आपण पाहतोय बालाजी, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं आयोजन आंदोलन आणि काय नेमकी मागणी आहे या विद्यार्थ्यांची? 65 मागण्यासाठी हे आंदोलन विद्यापीठात करण्यात येते। पुनर्मूल्यांकन पद्धत आहे ती रद्द करावी, त्याचबरोबर कुलगुरूची बदली करावी, त्याचबरोबर ज्या जाचक अटी आहेत आंदोलन मोर्चाच्या त्या रद्द कराव्यात। मुलींना मोफत शिक्षण द्यायचा GR शासनाने काढला आहे, मात्र महाविद्यालय त्याची अंमलबजावणी करत नसल्याचा आरोप आहे आणि त्यामुळेच हे सगळं मोठं आंदोलन जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते। मोठ्या संख्येने विद्यार्थी सुद्धा यात सहभागी झाल्याचं पाहायला मिळते। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची काय मागणी काय? मागणी काय? मागणी काय आहे? आमची मागणी एवढीच आहे की रिव्हॉल्युशन परत आहे तसं सुरू झालं पाहिजे, त्याच्यात हे वाढलं पाहिजे। विद्यार्थ्यांचे अन्याय लवकर लागले पाहिजे। विद्यार्थ्यांना कमवा आणि शिका काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना मानधन वाढून मिळालं पाहिजे, जे प्रशासन देत नाहीये। त्यासाठी विद्यार्थी परिषदेने हा मोर्चा काढलेला आहे। सध्या आपण बघतो या सगळ्या विद्यार्थी आंदोलकाच्या मागण्या आहेत, 65 मागण्या आहेत आणि त्यासाठी आज हे आंदोलन सुरू झालेलं आहे। या विविध ज्या प्रलंबित मागण्या आहेत त्या पूर्ण होतात का आणि हे त्यांचं जे आंदोलन आपण लावून धरलेलं आहे त्या विद्यार्थ्यांनी लावून धरलेलं आहे त्यांची मागणी ऐकली जाते का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। अपडेट घेत राहू बालाजी, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।